विविध शाळेत आणि मंडळांमध्ये शिवजयंतीचा उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आले। त्यातीलच लोकनेते व्यंकटराव हिरे विद्यालय सावतानगर सिडको नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शाळेच्या भव्य प्रांगणामध्ये शिवाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात आली। या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर आपण आलो आहेत लोकनेते व्यंकटराव हिरे विद्यालयात आणि आपल्या सोबत आहेत मुख्याध्यापक आर.आर. अहिरे सर। ते आपल्याला कार्यक्रमाशी संबंधित कशा प्रकारे कार्यक्रम झालाय आणि कार्यक्रमाची थीम कोणती होती ते सांगणार आहेत। नमस्कार, मी एलव्हीएच विद्यालय सावतानगर इथून मुख्याध्यापक बोलतोय। तर शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे जे स्वप्न होते, ज्या कमी वयामध्ये त्यांनी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली, स्वराज्याचं तोरण बांधलं आणि आज त्यांचे जे गुण पाहिले, या विद्यार्थ्यांनी काय घ्यावं, म्हणजे त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं, यांनी शिक्षणाचं तोरण बांधलं, शिक्षण घेऊन पुढे जावं, हा एक उद्देश आमच्या या शिवजयंती उत्सव साजरा करण्यामागे होता। आणि जे काही चांगलं गुण असतात, चांगले चांगले त्यांचे विचार होते, ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे ही एक माफक अपेक्षा आहे। आणि त्याच पद्धतीने त्याच्यासाठी शिवकालीन जो पेहराव होता, नऊवारी साडी, फेटा, असा जो पेहराव होता, तर तो पेहराव बरेच विद्यार्थी करून आले। ते विद्यार्थी सुद्धा जिजाऊ, त्याच्यानंतर अफजल खान, त्याच्यानंतर तानाजी मालुसरे यांची जी वेशभूषा आहे विद्यार्थी करून आले होते, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक शिव चैतन्य निर्माण झाल्यासारखं दिसतं आम्हाला आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळाली शिवजयंतीच्या दिवशी। आज आपण आलेलो आहोत नाशिक मधील त्रिमूर्ती चौकात, म्हणजे सकल मराठा समाज या मंडळाच्या अध्यक्षांसोबत आहोत। तर या मंडळाचे अध्यक्ष आहेत अमोल बाळासाहेब पाटील। तर मग जाणून घेऊया यांच्याकडून या मंडळाचे काय पुढील नियोजन असणार आहेत। सो नमस्कार सर। नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय। आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज सकल मराठा नवीन नाशिक समाज अनेक आनंदवडी चान्स येथील भागामध्ये समाज अन्नदान असेल, तसंच शालेय विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धा असेल गड किल्ल्यांवर, तसंच निबंध स्पर्धा आहे आणि त्यानंतर पोवाड्याची स्पर्धा, अशा अनेक विविध स्पर्धांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना महाराजांचा इतिहास कळावा या दृष्टिकोनातून सर्वांना त्या ठिकाणी सामावून घेऊन या स्पर्धा राबवण्यात आल्या। आणि या स्पर्धेच्या माध्यमातून काल 35 कलाकारांचा अतिशय सुंदर असं नृत्य सादर करण्यात आलं। त्या नृत्याच्या माध्यमातून, पाहण्याच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव रात्री 12 वाजेपर्यंत साजरा करण्यात आला। सर्व भक्तांनी त्या ठिकाणी त्याचा आनंद घेतला आणि एक सामाजिक सलोखा जपला पाहिजे। सामाजिक कोणतेही उपक्रम राबवत असताना सर्व समाजाला बरोबर घेऊन चाललं पाहिजे, या दृष्टिकोनातून हा शिवाजी महाराजांचा 393वा जयंती जी आहे ती आम्ही अतिशय उत्साहात या ठिकाणी साजरी करत आहोत। नाशिकमध्ये त्रिमूर्ती चौक येथे नवीन नाशिक सकल मराठा समाजाचे पदाधिकारी, कार्याध्यक्ष हर्षल चव्हाण, अध्यक्ष अमोल बाळासाहेब पाटील उपस्थित होते। सर्व कार्य अधिकारी, पदाधिकारी अहोरात्र मेहनत घेऊन गेल्या 15 दिवसांपासून ही शिवजयंती अविस्मरणीय ठरावी या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न केलेत। अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आणि स्फूर्तीस्थान छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपूर्ण नाशिकभरात साजरी होते। तर आपण आलो आहे अशोक स्तंभ येथील मंडळात। येथे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य अशी डोळ्यांचे पारणे फेडणारी 65 फूट उंच मूर्ती आपण बघू शकता। तर आपल्या सोबत आहे संस्थापक अध्यक्ष व्यंकटेश मोरे। यावेळेस त्यांनी सांगितले की मागच्या वर्षी 61 फुटी मूर्ती बनवून वर्ल्ड रेकॉर्ड बनवला होता व यावर्षी देखील 4 फूट जास्त म्हणजेच 65 फूट मूर्ती बनवून तो रेकॉर्ड कायम ठेवला। यावर्षी या ठिकाणी शिवाजी महाराज यांच्या हाती मशाल देखील उभारण्यात आलेली आहे। सकाळपासून इथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले असून त्यामध्ये नृत्य प्रकार, गाण्यांचे कार्यक्रम व महाआरती झाली। इथे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सकाळपासून वह्यांचे वाटप सुरू आहे व दिवसभर इथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले असून दिवसभर कार्यक्रम चालणार आहेत। सर्वांना पुन्हा एकदा माझ्याकडून छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।